नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुम्हा सर्वांचं आपल्या YouTube चॅनल ENP एडिटिंग वरील एका नवीन आणि मजेशीर व्हिडिओमध्ये। तर मित्रांनो, तुम्ही आपल्या व्हिडिओचं थंबनेल आणि आपल्या व्हिडिओचं टायटल बघून जर व्हिडिओमध्ये आला असाल आणि तुमच्या मित्राचा जर बर्थडे कमिंग सून असेल, म्हणजे तुमच्या मित्राचा जर बर्थडे येत असेल, तर तुम्ही एका खतरनाक आणि एकदम खतरनाक चॅनलवरती आलेला, तर व्हिडिओ आखरीपर्यंत बघा यार मित्रांनो। एकदम 3D कॅमेरा लेअर, ते पण बर्थडे कमिंग सून वर व्हिडिओ एडिटिंग आपण बनवलेला आहे मित्रांनो। व्हिडिओ खूप खतरनाक झालेला आहे, तुम्हाला व्हिडिओ बघून कळणार आहे। जर तुमच्या भावाचा किंवा तुमच्या मित्राचा बर्थडे असेल तर तुम्ही नक्की हा व्हिडिओ बघा आणि आजच्या व्हिडिओचे सर्व मटेरियल आपल्या ऑफिशियल वेबसाईटवरून डाउनलोड करून असा व्हिडिओ बनवा। तर मित्रांनो, सर्व मटेरियल तुम्हाला ऑफिशियल वेबसाईटवरून मिळून जातील। गुगलला सर्च करा www.enpediting.in आणि डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये तुम्हाला लिंक पण मिळेल। तर मित्रांनो, तिथनं तुम्ही सर्व मटेरियल डाउनलोड करून घेऊ शकाल। विदाउट पासवर्ड मटेरियल आपल्या चॅनलवरती मिळत असतं। जर तुम्ही टेलिग्राम चॅनलला जॉईन नसाल झाला तर टेलिग्राम चॅनलला जॉईन करा। सर्व फुल एचडी फोटोज, फुल एचडी मटेरियल सर्व आपण आपल्या टेलिग्राम चॅनलला पण देत असतो। आणि जर तुम्ही आतापर्यंत आपल्या इंस्टाग्राम अकाउंटला जर फॉलो नसाल तर इंस्टाग्राम अकाउंटला फॉलो करा, कारण तुमच्या जे काही क्युरियस असतील एडिटिंगच्या बाबतीत तिथे आपण सॉल्व्ह करत असतो। तर मित्रांनो, परत सांगतो, व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलवर फर्स्ट टाइम आला असाल तर सबस्क्राइब करा। तर चला, आपण जरा वेळ न घालवता तुम्ही आजचा आपला फ्री व्हिडिओ बघा आणि त्यानंतर आपण आजच्या एडिटिंगला सुरुवात करूयात। अक्का पब्लिक को मालूम है कौन आने वाला है, तेरे को नहीं मालूम? मन भवर उठे तन सिहर उठे जब खबर उठे के Once more। अक्का पब्लिक को मालूम है कौन आने वाला है, तेरे को नहीं मालूम? मन भवर उठे तन सिहर उठे जब खबर। तर मित्रांनो, फर्स्ट आपला अलाइट मोशन ॲप न्यू व्हर्जन आपल्याला ओपन करून घ्यायचं। जर तुमच्याजवळ नसेल तर न्यू व्हर्जनची फार आवश्यकता आहे, तुम्हाला ते टेलिग्रामला पिन केलेली फाईल आहे तिथनं मिळून जाणार। तर फर्स्ट मित्रांनो, तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समधून जे काही आपली ऑफिशियल वेबसाईट आहे तिथनं तुम्हाला 3D कॅमेरा जे काही इफेक्ट प्रीसेट आहे ती तुम्हाला डाउनलोड करायचं आणि बिटमार्क डाउनलोड करायचा। बिटमार्कमध्ये बिटमार्क नाही आहे, फक्त तुम्हाला सॉन्ग मिळेल आणि एक बिटमार्क इथं अशी मिळेल। ओके, बिटमार्क अशी मिळाल्यानंतर मित्रांनो तुम्हाला ॲड करायचं। मी जसं सांगतो व्हिडिओ थोडा मोठा बनेल, पण आखरीपर्यंत व्हिडिओमध्ये बनून राहा। तर फर्स्ट मित्रांनो, 4:5 वाला जो काही रेशो आहे ते तुम्हाला डायरेक्ट मिळून जाणार आहे। तर तुम्हाला एक मी तुम्हाला सर्व मटेरियल दिलेलं आहे, पहिला सांगितलेलं आहे ते डाउनलोड करून घ्यायचं आहे। तर असल्या प्रकारचे सर्व मटेरियल मी तुम्हाला दिलेलं आहे। फर्स्ट तर यामध्ये तुम्हाला जो काही बॅकग्राऊंड आहे मित्रांनो तो ॲड करायचा। असल्या प्रकारचा बॅकग्राऊंड आहे, 3 डॉट वाला ऑप्शन जाऊन फिल स्क्रीन करून असं तुम्हाला बॅकग्राऊंड ॲड करून घ्यायचं आहे। बॅकग्राऊंड ॲड केल्यानंतर मित्रांनो तुम्हाला याला करून घ्यायचं आखरीपर्यंत स्क्रोल डाऊन। ओके, याला बिटमार्क करून याला ऑप्शनला टच करून ते स्क्रोल आखरीपर्यंत झालेलं आहे। आता यानंतर मित्रांनो जो काही कारची PNG आहे ते PNG ॲड करायची आहे। आता आपण ही PNG खाली इथं ॲडजस्ट करून घ्यायचं आहे। PNG ॲड केल्यानंतर मित्रांनो बघू शकाल PNG तर इथं ॲड झाली आहे आणि याला थोडा मोठं करून घ्यायचं। PNG ॲड झाल्यानंतर मित्रांनो तुम्हाला ॲड करायचं आहे तुमच्या मित्राचा जर बर्थडे असेल तर तुमच्या मित्राचा बर्थडेचा फोटो तुम्हाला ॲड करायचा आहे। जर फोटो मित्रांनो तुम्हाला क्रॉप करायचं माहीत नसेल तर मी ते क्रॉप करण्याचा व्हिडिओ आज संध्याकाळीच घेऊन येणार आहे, तर त्यामुळे तुम्ही बघू शकाल। डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मी त्याची लिंक पण प्रोव्हाइड करून देईल। तर जो काही मित्रांनो माझ्या मित्राचा बर्थडे आता 14 जानेवारीला, तर मी त्याचा फोटो ॲड करून घेऊन घेतो। तर ओके, फोटो इथं ॲड करायचा आहे। असा फोटो ॲड केल्यानंतर तुम्हाला बघायचं आहे कारची PNG इथं असं इकडं ॲडजस्ट करून घ्यायचं आहे आणि थोडा झूम मोठं करून घ्यायचं आहे कारच्या PNGला। आणि फोटो मित्रांनो ॲड करायचा आहे तुम्हाला इथं। आता फोटो याच्या मागे ॲड करायचं आहे, तर तुम्हाला हे ॲडजस्ट करायचं आहे मित्रांनो याच्या खाली। तर याच्या खाली आपण तुम्ही असं ॲडजस्ट करून घेऊ शकाल। आता बघायचं आहे थोडा कारची जी काही PNG आहे त्याला मोठं करून घ्यायचं असं, आणि फोटोला पण थोडा मोठं करून घ्यायचं आहे। आता बघू शकाल आपण फोटोला पण थोडा मोठं करून घेऊयात। ओके, आता फोटोला पण मोठं केल्यानंतर मित्रांनो याला आखरीपर्यंत स्क्रोल डाऊन करायचं आहे। आता मी PNG 1 2 3 4 5 6 याच्यावर लिहून देणार आहे, तुम्ही तसे ॲड करून घेऊ शकाल। ओके, हे झाल्यानंतर मित्रांनो इथं तुम्हाला फॉन्ट ॲड करायचे, जे की मी तुम्हाला 2 फॉन्ट ॲड करून दिले, म्हणजे डायरेक्ट बनवून दिलेले आहेत। तर वाढदिवस 16 लवकरच हा फॉन्ट ॲड तुम्हाला ॲड करायचा, याला एकदम स्मॉल करून घ्यायचं आहे। स्मॉल केल्यानंतर याला इकडं ॲडजस्ट करायचं असं। ओके, ॲडजस्ट केल्यानंतर मित्रांनो तुम्हाला या झेडवाल्या ऑप्शनला जायचं आहे, म्हणजे वायवाल्या ऑप्शनला जाऊन याला मित्रांनो तुम्हाला असं मागे ॲडजस्ट करायचं आहे। परत एक्सवाल्या ऑप्शनला जाऊन झेडवाल्या ऑप्शनला जाऊन मागे ॲडजस्ट करायचं आहे, थोडा स्मॉल करायचं आहे आणि परत वायवाल्या ऑप्शनला जाऊन मागे ॲडजस्ट करून घ्यायचं आहे। मागे ॲडजस्ट केल्यानंतर मित्रांनो इथं येऊन परत याला मोठं करून घ्यायचं आहे। आता बघू शकाल ॲडजस्ट झालं आहे। ओके, वायवाल्या ऑप्शनला जाऊन 929 वाला 29 तुम्ही ठेवून घेऊ शकाल। 929 30 असं काहीतरी ठेवून घ्यायचं आहे तुम्हाला जे ठेवायचे ते। ओके, हे झाल्यानंतर मित्रांनो परत याला आखरीपर्यंत स्क्रोल डाऊन करायचं आहे। आखरीपर्यंत स्क्रोल डाऊन केल्यानंतर मित्रांनो आता तुम्हाला सेकंड म्हणजे ॲड करायचं आहे। एक मी तुम्हाला जे काही ते PNG दिलेले आहे पाठीची PNG आहे एक मित्रांनो, ते तुम्हाला ॲड करायचं आहे फर्स्ट।
आता इथं याला ॲडजस्ट करायचं या कोपऱ्यात, तर यावाल्या ऑप्शनला जायचं सेकंडवाल्या आणि याला 90 डिग्रीमध्ये ॲडजस्ट करून घ्यायचं आहे. 90 डिग्रीमध्ये ॲडजस्ट केल्यानंतर याला इकडं ॲडजस्ट करून घ्यायचं आहे. इथं ॲडजस्ट केल्यानंतर थोडा झूम करून खाली दाबून घ्यायचं याला आणि परत एकदम अनझूम करायचं आहे, परत खाली दाबून घ्यायचं आहे. आता बघू शकाल खाली दाबल्यानंतर आता ॲडजस्ट झालेलं आहे. ओके, आता हे झाल्यानंतर मित्रांनो तुम्हाला याला पण आखरीपर्यंत स्क्रोल डाऊन करून घ्यायचं आहे. तर फर्स्ट याला टच करायचं आहे. याला टच केल्यानंतर आखरीपर्यंत ऑप्शनला यायचं आहे आणि यावाल्या ऑप्शनला टच करून ते आखरीपर्यंत ॲडजस्ट झालेलं असेल. आता मित्रांनो दुसरं म्हणजे तुम्हाला ॲड करायचं आहे कमिंग सून नेमचं फॉन्ट. तर ओके, हे कमिंग सून नेमचं फॉन्ट आपण ॲड करून घेऊयात आणि याला एकदम अनझूम करायचं आणि इथं ॲडजस्ट करून घ्यायचं आहे. परत अनझूम करायचं आणि इथं ॲडजस्ट करायचं आहे. ओके, आता याला अनझूम करून वायावाल्या ऑप्शनला जाऊन थोडा मागं घ्यायचं आहे. याला करून घ्यायचं आहे 590. आता मित्रांनो बघू शकाल हे पण आखरीपर्यंत आपण स्क्रोल डाऊन करून घेऊयात. याला पण आखरीपर्यंत स्क्रोल डाऊन केल्यानंतर मित्रांनो आता तुमचे सर्व ॲड झालेले असेल. फक्त तुम्हाला तुमच्या मित्राचा बड्डे ज्या तारखेला असेल ती तुम्हाला यात इथं ॲड करायची आहे तारीख. तर माझ्या मित्राचा बड्डे आहे 14 जानेवारी. तर मी एडिट टेक्स्टवर आता बघू शकाल तुम्ही प्लसवाल्या आयकॉनवर जाऊन एडिट टेक्स्टवर जायचं आहे आणि इथं 14 ऑप्शन लिहून घ्यायचं. ओके, 14 तुमच्या मित्राचा जर बड्डे 20 असेल 21 असेल ते तुम्ही ठेवून घेऊचं आहे, कारण केव्हा आहे तुमच्या भावाचा बड्डे तुम्हाला माहितीच असेल. एडिट टेक्स्टवाल्या ऑप्शनला जाऊन तुम्ही असं फॉन्ट लिहिल्यानंतर तुम्हाला यावाल्या ऑप्शनला जायचं आहे. याचा कलर व्हाईट ठेवायचा आहे आणि इथं यावाल्या ऑप्शनला टच करून तुम्ही कोणता पण ऑप्शन म्हणजे तुम्हाला जे कोणता ऑप्शन म्हणजे जे कोणता फॉन्ट यायचा आहे व्ह्यू ऑल ओव्हर फॉन्टवर जाऊन तुम्हाला जे कोणता आवडेल फॉन्ट यामधून तुम्ही ते फॉन्ट ॲडजस्ट करून घेऊ शकाल. तर यासाठी डाटा चालू हवा पाहिजे, तर माझा डाटा काही चालू नाही आहे. तर मी आता फर्स्ट जे काही फॉन्ट आहे तेच ॲडजस्ट करून घेतो. ओके, आता इथनं मी हाच फॉन्ट ॲड करून घेतो. ओके, तर मित्रांनो फर्स्ट याला इथं आता आपण याला ॲडजस्ट करून घेऊयात. ओके, इथं आणायचं याला आणि थोडा अनझूम करून घ्यायचं आहे. अनझूम केल्यानंतर परत इथं वर ॲडजस्ट करून घ्यायचं आहे. आता बघू शकाल इथं ॲडजस्ट झालेलं आहे. जर तुम्हाला बरोबर तुम्हाला जसं ॲडजस्ट करायचं तुम्ही तसं करून घेऊ शकाल. आता मित्रांनो दुसरा फॉन्ट ॲड करायचा आहे. ज्या महिन्यात तुमच्या भावाचा बड्डे असेल किंवा तुमच्या मित्राचा बड्डे ज्या महिन्यात असेल त्या महिन्याची तारीख इथं लिहून द्यायची आहे. व्हिडिओ मोठा बनणार आहे तर थोडा तुम्ही बोर नका होऊ. एक ग्लास पाणी पिऊन घ्या आणि परत व्हिडिओ बघायला येऊन जा. तर जे काही तुमच्या मित्राचा आता जानेवारीमध्ये असेल, फेब्रुवारीमध्ये असेल, मार्चमध्ये असेल, ज्या महिन्यात बड्डे असेल त्या महिन्याची तुम्हाला इथं स्पेलिंग लिहून टाकायची आहे. तर मी जानेवारी स्पेलिंग लिहून घेतो. परत याचा कलर व्हाईट ठेवायचा आणि तुम्ही जेच फॉन्ट पहिला ठेवलेला होता तेच फॉन्ट इथं ठेवून घ्यायचा. तर मी आता कोणता पण यामधून फॉन्ट ठेवून घेतो. आता हे फॉन्ट ठेवल्यानंतर मित्रांनो याला परत इकडे खाली ॲडजस्ट करायचं आहे आणि थोडा अनझूम करायचं आहे. अनझूम केल्यानंतर बघायचं इथं खाली परत ॲडजस्ट करायचं आहे. अनझूम करून पाटीवर बरोबर नाव ॲड करून घ्यायचं आहे. आता बघू शकाल पाटीवर नाव आपला बरोबर ॲड झालेलं आहे. तर ओके मित्रांनो, आता पाटीवर नाव ॲड झाल्यानंतर तुम्हाला दुसरं काम करायचं आहे म्हणजे ते जे की तुम्हाला आता मी सांगणारच आहे तर मी तसं फॉलो करा. आता बघू शकाल मित्रांनो तुमच्या याला पण आखरीपर्यंत तुम्हाला स्क्रोल डाऊन करायचं आहे. आता याला आखरीपर्यंत स्क्रोल डाऊन केल्यानंतर मित्रांनो ओके सर्व झालेलाच आहे. फक्त तुम्ही जे काही फोटो ॲड केला आहे त्याला टच करून इफेक्टवर जाऊन ॲड इफेक्टला जायचं आहे आणि इथं टाईप करून घ्यायचं आहे ग्लो. ओके, ग्लो टाईप करून घ्यायचं आहे. ग्लोचं स्पेलिंग GLOW ग्लो. ग्लोवाला इफेक्ट तुम्हाला फर्स्ट याला ऑप्शनला जाऊन स्टँडर्ड सेटिंग करायचं आहे आणि जो काही पहिला ग्लोवाला इफेक्ट आहे त्याला पूर्णपणे कमी करायचं आहे. फक्त त्याची सेटिंग ठेवायची आहे तुम्हाला 7%. ओके, आता हे झाल्यानंतर मित्रांनो तुम्हाला फक्त एक फॉन्ट नाही तर फ्लॅग ॲड करायचं आहे जे की मी तुम्हाला सर्व मटेरियल आपल्या ऑफिशियल वेबसाईटवरून दिलेलं आहे. परत सांगतो तर हे फ्लॅग ॲड केल्यानंतर मित्रांनो तुम्हाला इथं असं ग्रीनवाला ऑप्शन मिळेल. तर त्या फ्लॅगला टच करायचं आहे. इफेक्टवर जाऊन ॲड इफेक्टला टच करायचं आहे आणि सर्च बारमध्ये तुम्ही टाईप करून घेऊ शकाल क्रोमा की. तर क्रोमा की टाईप केल्यानंतर CHROB जर टाईप केलं तर तुम्हाला पहिला क्रोमा की ऑप्शन मिळून जाणार. याच्या स्टँडर्ड सेटिंगला येऊन मित्रांनो याचे जे काही थ्रॅश लोड आहे ते पूर्णपणे वाढून घ्यायचं आहे. आता पूर्णपणे वाढून जिथपर्यंत घ्यायचं जिथपर्यंत आपला ग्रीनवाला इफेक्ट यामधून निघत नाही तोपर्यंत तुम्हाला क्रोमा कीचा जो काही थ्रॅश लोड आहे ते कमी कमी करत जायचं आहे. तर आता मी या क्रोमा कीचा थ्रॅश लोड कमी कमी करत जातो आणि जिथपर्यंत आपला जो काही ग्रीन इफेक्ट आहे तो निघाला नाही तोपर्यंत करायचं आहे. आता मग करून घ्यायचं. तुम्हाला याची सेटिंग तुम्हाला सांगून देतो मी. तर 5480 असं काहीतरी ठेवून घ्यायचं आहे तुम्ही. ओके, याला अनझूम करायचं म्हणजे छोटं करायचं आहे. छोटं करून याला ॲडजस्ट करायचं आहे मित्रांनो. वर जर जे काही तुम्हाला त्या टोक दिसते याचं तिथं तुम्हाला ॲडजस्ट करायचं असं खाली ॲडजस्ट करून घ्यायचं आहे बरोबर आणि परत अनझूम करून घ्यायचं आहे. अनझूम केल्यानंतर त्याच्यात तुम्हाला ॲडजस्ट करून घ्यायचं आहे. आता तुम्ही बघू शकाल याच्यात तुम्ही ॲडजस्ट करून घेऊ शकाल आणि परत झूम करून घ्यायचं आहे. ओके,
आता बघू शकाल मित्रांनो ते त्याच्यात ॲडजस्ट झालेला आहे। आणि याचा जो काही एक्स्ट्रा पार्ट आहे यानंतरचा, आता बघू शकाल यानंतरचा तुमचा जो काही एक्स्ट्रा पार्ट आहे 21 सेकंदानंतरचा, म्हणजे जिथनं आखरी बीट मार्क आहे तिथनं याचा एक्स्ट्रा पार्ट राईट साईडपासून कट करायचा आहे। आता तुमच्या व्हिडिओत सर्व फॉन्ट, PNGs, फोटो सर्व ॲड झालेला आहेत। फक्त तुम्हाला जे काही 3D कॅमेरा प्रीसेट लिंक मी तुम्हाला दिलेला आहे ते इथं तिथनं कॉपी लेअर करून इथं पेस्ट लेअर करायचे आहे। तर फर्स्ट आधी मित्रांनो तुम्हाला इथं यायचं आहे, म्हणजे 18 ऑल ऑप्शन 18 जे काही सेकंड आहे 18.18 पासून तुम्हाला यायचं आहे। आणि तिथनं तुम्हाला एक जो काही लाइटिंग स्ट्रॉमचा इफेक्ट आहे, म्हणजे एक वीज चमकते ते तुम्हाला इथं ॲड करायचं आहे, जे की मी 4 सेकंदाचा व्हिडिओ तुम्हाला दिलेला आहे। आता मित्रांनो याला 3 डॉट वाल्या ऑप्शनला जाऊन इथं तुम्ही फिल स्क्रीन करून घ्यायचं आहे। फिल स्क्रीन केल्यानंतर ब्लेंड गॅन ऑपोसिट ऑप्शनला जाऊन लाईटिंग अँड स्क्रीन ऑल ऑप्शन अनेबल करून घ्यायचं आहे आणि इथनं याला राईट साईडपासून कट करायचं आहे। आता तुम्ही बघू शकाल इथनं तुमचा व्हिडिओमध्ये ते जे काही लाईटिंग स्ट्रॉमवाला इफेक्ट आहे तो मिळून जाणार। ओके, आता फक्त तुम्हाला इथनं ॲड करायचं आहे मित्रांनो। आता लाइटिंग स्ट्रॉमवाला इफेक्ट आपण ॲड केल्यानंतर परत इथं तुम्हाला एक इफेक्ट ॲड करायचे आहे, ते पण मी तुम्हाला आपल्या वेबसाईटवरून दिलेला आहे। 32 सेकंदाचा व्हिडिओ, त्याचा काही एवढा काम नाही आहे। राईट साईडपासून कट करून ब्लेंडिंग अँड ऑपोसिट ऑप्शन जाऊन लाइटिंग अँड स्क्रीन करून घ्यायचं आहे। आता मित्रांनो हे झाल्यानंतर मित्रांनो तुम्हाला एक लक्षात ठेवायचं आहे, 2.21 सेकंडला यायचं आहे। जिथं 2.21 सेकंड आहे ते आपण आधी विसरलो होतो, तर 2.21 सेकंडला यायचं आहे। ओके, इथं आल्यानंतर मित्रांनो तुम्हाला इथे एक बीटमार्क द्यायचे आहे आणि इथं बीटमार्क दिल्यानंतर इकडला जो काही एक्स्ट्रा पार्ट आहे सगळा तुम्हाला इकडनं राईट साईडपासून कट करून घ्यायचं आहे। तर सॉरी मी इकडलं तुम्हाला पहिला सांगायचं विसरलो होतो, तर हे तुम्हाला सर्व इकडला पार्ट कट करायचे। तुम्ही इथनं पण फोटो ॲड करून घेऊ शकाल, तर मी आता हे विसरलो होतो तर इकडनं एक्स्ट्रा पार्ट कट करून घेतो, तर परत व्हिडिओ बनवायचं काम नाही पडणार। ओके, तर मित्रांनो मी इकडला एक्स्ट्रा पार्ट कट करून घेतो। यानंतर मित्रांनो तुम्हाला ॲड करायचं जे की सूर्यवंशी पिक्चरमधला डायलॉग आहे तो तुम्हाला ॲड करून घ्यायचा आहे। तर फर्स्ट मी ते डायलॉग ॲड करून घेतो। तर यावल्या ऑप्शनला जाऊन जो काही डायलॉग आहे मित्रांनो ते मी ॲड करून घेतो। 3 सेकंदाचा डायलॉग आहे, इथनं राईट साईडपासून कट करून घ्यायचं आहे। आता डायलॉग ॲड केल्यानंतर मित्रांनो यामध्ये तोच 32 सेकंदाचा व्हिडिओ जो काही आहे ते तुम्हाला परत यामध्ये ॲड करायचं आहे। जे की 32 सेकंदाचा मी व्हिडिओ तुम्हाला दिलेला आहे ते तुम्हाला परत इथं ॲड करून इथनं राईट साईडपासून कट करून ब्लेंडिंग अँड ऑपोसिट ऑप्शन जाऊन लाइटिंग अँड स्क्रीन अनेबल करायचं आहे। आता तुमचा व्हिडिओ पूर्णपणे बनवून रेडी झालेला असेल मित्रांनो। फक्त जो काही मी तुम्हाला 3D कॅमेरा इफेक्ट प्रीसेट दिलेला आहे त्याला यायचं आहे आणि याला याची लेअर कॉपी लेअर करून घ्यायची आहे। कॉपी लेअर केल्यानंतर मित्रांनो तुम्हाला तिथं परत यायचं आहे आणि सेकंडवाल्या बीटवर जाऊन इथनं याची लेअर पेस्ट करून घ्यायची आहे। आता पेस्ट केल्यानंतर मित्रांनो बघू शकाल तुम्ही इथं यायचं आहे, याला ऑप्शनला जाऊन या कॅमेरावाल्या ऑप्शनला टच करून तुम्ही बघू शकाल की तुमचा व्हिडिओ कसा बनलेला आहे। तर आता असा तुमचा व्हिडिओ बनलेला आहे, तर खतरनाकपैकी असा व्हिडिओ आपला बनलेला आहे मित्रांनो। आणि तुम्हाला इथनं जे काही एक्स्ट्रा पार्ट आहे ते कट तर ऑलरेडी असेलच। तर फर्स्ट मित्रांनो तुम्हाला जे काही तुम्ही हे PNG म्हणजे जे काही तुम्हाला यावल्या ऑप्शनला येऊन NP एडिटिंग नेमला मी जे काही इफेक्ट दिलेला आहे ते कॉपी करून घ्यायचं आहे आणि तिथं जाऊन जे काही आपण तुम्ही या पाटीवर दिलेला आहे फॉन्ट तिथं तुम्हाला हा इफेक्ट पेस्ट करून घ्यायचा आहे। तर ओके, आपण इथं इफेक्ट पेस्ट करून घेऊयात। तर आता मित्रांनो तुमचा इफेक्ट म्हणजे तुमचा व्हिडिओ पूर्णपणे बनवून रेडी झाले असेल। जर व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा आणि चॅनलवर फर्स्ट टाइम आला असेल तर सबस्क्राईब करा। तर चला भेटूया अशाच प्रकारच्या नवीन व्हिडिओमध्ये, तोपर्यंत बाय, जय हिंद, जय महाराष्ट्र।